स्टार्ट. नमस्कार सर्व शेतकरी बांधव. आपण नुकतंच जळगावमध्ये आपल्याला जैन इरिगेशन सिस्टीम अंतर्गत आपण सर्व शेतकरी जैन हिल्सचा परिसर आपण पाहिलेला आहात. त्याचप्रमाणे आपण आता TC पार्क म्हणजे जैन हिलचा जैन हायटेक प्लॅन फॅक्टरीमध्ये आलेला आहात. त्याचप्रमाणे जैन इरिगेशन सिस्टीम अंतर्गत आंतरराष्ट्रीय सायंटिस्ट, त्याला आपण म्हणतो आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ माननीय श्री डॉक्टर KV पाटील सर आता आपल्याला शेतकऱ्यांसाठी मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपण सोलापूर, करमाळा, टेंभुर्णी, माढा या परिसरातनं हायटेक शेतीचा नवा हुंकार या जैन हिल्सवरील कृषी महोत्सवामध्ये सहभागी झालात. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं स्वागत. मला या ठिकाणी आपल्याला भेटून निश्चितपणाने आनंद झाला. त्याचं कारणही आपण लक्षामध्ये घ्या की आज माढा, करमाळा आणि टेंभुर्णी हे या देशाच्या केळी निर्यातीचं हब म्हणून नावारूपाला आलं. साधारणपणे 2003 साली अरुण संदीपन पवार, श्रीपूर तालुका माळशिरस यांच्यापासून जैन टिश्यू कल्चर तंत्रज्ञानाची सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये झाली. पहिली केळीची 2700 रोपं आपण अरुण बापूंच्या शेतामध्ये लावली. ड्रीप लावलं, गादी वाफ्यावर लागवड केल्या, वर्षभराचं त्याचं व्यवस्थापन केलं आणि एकही चांगली सुरुवात त्या ठिकाणी झाली. त्यानंतर माळशिरस असेल, अकलूज असेल, माळीनगर असेल, येवती असेल, बेंबळा असेल आणि त्यानंतर कंधर असेल, या भागामध्ये केळीची लागवड आपल्या परिसरामध्ये झाली. कंधरला सुलोचना भांगे वहिनीसाहेब असतील, प्रमोद भांगे, नवनाथ भाऊ भांगे असतील, सोमनाथ हुलगे असतील, पोपट तात्या अनपट असतील, पोफळच्चे पवार असतील, किरण कोकाटे असतील, संजू मामा असतील, ह्या सगळ्या लोकांनी केळीच्या शेतीला पुढे नेण्याचं काम आपल्या परिसरामध्ये केलं. जैन इरिगेशनने बेसिक तंत्रज्ञान दिलं. केळीची शेती कशी करावी हे सर्वप्रथम आपल्या परिसरातल्या उत्पादकाला शिकवलं. केळीसाठी रोपाची गुणवत्ता, रोपाची लागवड करत असताना गादी वाफ्यावरती दोन लॅटरलने मुळाच्या कक्षेमध्ये पाणी देणं, गादी वाफ्यामध्ये शेणखत, रासायनिक खतं भरणं आणि जैन टिश्यू कल्चर रोपाची लागवड करणं, लागवड केल्यानंतर वर्षभर त्याचं फर्टिगेशन करणं, अशा प्रकारचं तंत्रज्ञान आम्ही तुम्हाला दिलं. गावागावामध्ये आम्ही गेलो, वांगीत गेलो, जेऊरमध्ये गेलो, प्रत्येक ठिकाणी गेलो आणि हे तंत्रज्ञान आज विकसित झालं. हे सगळं करत असताना थोडीशी खंतसुद्धा माझ्या मनामध्ये आहे. आपण फ्रूट केअर मॅनेजमेंट करतोय, बड इंजेक्शन करतोय, बंच स्प्रे करतोय, फ्लोरेट्स काढतोय, स्कर्टिंग बॅग घालतोय, परंतु असं फार थोडे शेतकरी करतायत. आजही आपल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये अनेक शंका आहेत की मी हे सगळं का करू, याचा फायदा तर निर्यातदाराला होतोय किंवा व्यापाऱ्याला होतोय, अशा संकुचित विचाराने काम करून आपल्याला चालणार नाही. आणि म्हणून प्रत्येक सोलापूर म्हणजे माढा, करमाळा, टेंभुर्णीच्या परिसरातल्या केळी उत्पादकांनी ह्या शास्त्रोक्त पद्धतीने केळीची लागवड आणि त्याचं व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये केळीची मागणी वाढते. आज कंधरमध्ये, टेंभुर्णीमध्ये 25 ते 30 रुपये किलोने केळी विकल्या जाते, परंतु आजही आमचे अनेक शेतकरी बंधू 10-10, 12-12 फण्या घडावरती ठेवत आहेत. आपण फक्त 9 फण्या ठेवल्या पाहिजे, 10वी फणी काढली पाहिजे, 11व्या फणीमध्ये 2 केळी शिल्लक ठेवल्या पाहिजे. अनेक शेतकरी बंधू फ्लोरेट्स काढत नाही आहे. हे जे फ्लोरेट्स आहे, हे फ्लोरेट्स काळे पडल्यानंतर काढणं गरजेचं आहे, बरोबर. ही फ्लोरेट्स जर का आपण काढली तर एका केळ्याची लाईन दुसऱ्या केळीला त्याची इजा होत नाही आणि आंतरराष्ट्रीय दर्जा त्या ठिकाणी सांभाळला जातो. प्रत्येक शेतकऱ्याला बिया म्हणजे बड इंजेक्शन करणं गरजेचं आहे. काही कारणाने बड इंजेक्शन झालं नसेल तर बंच स्प्रे करणं गरजेचं आहे. बंच स्प्रे केल्यामुळे थ्रिप्सचं नियंत्रण होतं, बंच स्प्रे केल्यामुळे पिटिंग डिझीजचं नियंत्रण होतं, बंच स्प्रे केल्यामुळे घडाला आंतरराष्ट्रीय दर्जा निर्माण होतो, गुळगुळीत आपली केळी तयार होते, सालीवर कुठलीही इजा त्या ठिकाणी होत नाही. आणि म्हणून हे आपल्याला करणं अत्यंत आवश्यक आहे. याचं सविस्तर मार्गदर्शन 20 जानेवारीला आमचे स्नेही किरण डोके कंधर यांनी आपल्या संस्थेच्या मार्फत त्या ठिकाणी कृषी परिसंवादाचं, केळी परिसंवादाचं आयोजन केलं आहे. त्यामध्ये आपण तर याल, परंतु आज जगाचं लक्ष आपल्याकडे लागलेलं आहे. मिडल ईस्टमध्ये, बहरीनमध्ये, इराण, दुबई, अबुधाबी, ओमान, मस्कत सारख्या देशांमध्ये
युरोपमध्ये सुद्धा आज केळीची मागणी आहे, रशियामध्ये केळीची मागणी आहे, उझबेकिस्तानमध्ये केळीची मागणी आहे, सिंगापूरमध्ये केळीची मागणी आहे. परंतु आज आपण केळीमध्ये उत्कृष्ट काम करतो हे जरी खरं असलं, जैन तंत्रज्ञानाने आपण पुढे गेला हे जरी खरं असलं, तरी सुद्धा आंतरराष्ट्रीय स्टँडर्ड आज आपण पूर्णपणाने मेंटेन करत नाही. ही सुद्धा एक या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, अनेक वेळा आपल्याला असं वाटतं की CMV रोग येतो कसा. अनेक वेळा आपल्या परिसरातले शेतकरी मला विचारत असतात की बा CMV येण्याची कारणं काय. आणि म्हणून बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये असंही वाटतं की हा CMV रोपातनं तर येत नाही ना. मी आपल्याला नम्रपणाने सांगू इच्छितो, 100% व्हायरस इंडेक्स केलेली रोपं आपण देतो. जैनच्या रोपामध्ये CMV नसतो याच्यामध्ये तिळमात्र शंका नाही. परंतु CMV या रोगाचे 1200 होस्ट वनस्पती ह्या निसर्गामध्ये आहे. CMVला पसरवणारे 20 ते 22 कीड निसर्गामध्ये आहे. ज्यावेळेस ऊसाची तोडणी सुरू होते, ऊसाची तोडणी झाल्यानंतर मावा जेव्हा सैरावैरा पडायला लागतो किंवा ऊसावरचं कीड जेव्हा दुसरीकडे धावायला लागतं, त्यावेळेस CMVचा प्रकोप वाढतो. ज्या वेळेस निसर्गामध्ये सकिंग पेस्टचा अटॅक वाढतो, त्याच वेळेस CMV हा मोठ्या प्रमाणामध्ये पसरतो. म्हणून त्याचे होस्ट बागेमध्ये असणे म्हणजे तण बागेमध्ये असणे किंवा शेजारी कुकुरबिट्स किंवा काकडीवर्गीय पीक असणे, शेजारी ऊस असणे किंवा शेजारी गिलकी, कारली, दोडकी, मिरची, वांगी अशा प्रकारची पिकं असणे, सोयाबीन चवडीसारखं पीक असणं, जे CMVला पुढे नेणारं आहे किंवा त्याचा प्रकोप निर्माण करणार आहे, ती पीक पद्धती आपण बदलली पाहिजे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घ्या, आपल्या भागातल्या जमिनी ह्या निचऱ्याच्या आहे, आपल्या भागाच्या जमिनी खडकाळ पण आहे आणि म्हणून केळीचं व्यवस्थापन आपलं चुकतं आहे. मला आता सकाळी एका शेतकरी बंधूंनी सांगितलं की सर हा करपा आमच्या बागेवरती आला आहे आणि पानं पाहिली तर पिवळी पडलेली होती, त्याच्यात कुठेही करपा नव्हता. आज तुम्हाला करपा, चरका आणि न्यूट्रिएंट डिफिशियन्सी यातला फरक कळत नाही आणि म्हणून करपा आला तर त्याच्यावरती पानावरती स्पॉट येतात, स्पॉट येऊन ते स्पॉट वाढत जातात, पान करपतं आणि जळतं. हा बुरशीजन्य रोग आहे. मायक्रोस्पेरिला फिजियन्सिस नावाच्या बुरशीमुळे हा होणारा रोग आहे आणि म्हणून आणि मायक्रोस्पेरिला दुसरी जी फंगस आहे त्याच्याने हा होणारा रोग आहे. म्हणून करपा हा बुरशीजन्य रोग आहे, तर चरका हा थंडीमुळे निर्माण होणार आहे. निसवणीच्या अवस्थेमध्ये झाडाला अन्नघटक कमी पडले तर पानं पिवळी पडतात आणि तेच आपल्या बागेमध्ये झालेलं होतं. म्हणून बागेचं पोषण हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. करप्याचं प्रिव्हेंटिव्ह नियंत्रण करणं महत्त्वाचा मुद्दा आहे. करपा साधारणपणे जुलैच्या नंतर वाढतो, म्हणून 15 जुलैपासून करप्याचं व्यवस्थापन होणं, त्यासाठी बुरशीनाशकाच्या फवारण्या घेण्या, त्यासाठी मॅकॲडजॉल सारखं मिनरल ऑइल वापरणं, बुरशीनाशकाच्या सोबत बाग स्वच्छ ठेवणं, बाग हवेशीर ठेवणं आणि प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं, करपलेलं पान कापून टाकणं, हे सगळं आपल्याला करणं गरजेचं आहे. CMVसाठी तणमुक्त शिवार आणि एक शिवार एक फवारणी, बागेच्या आजूबाजूने नेट लावणे, इन्सेक्ट नेट लावणे, जेणेकरून ऊसावरचं कीड हे केळीवरती येणार नाही, अशा प्रकारचं व्यवस्थापन CMVसाठी करणं गरजेचं आहे. कीटकनाशकाची फवारणी करून CMVचे व्हेक्टर कंट्रोल करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपण केलं, बागेचं उत्तम व्यवस्थापन केलं. आज आपल्याला NPK किती वापरावा, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर किती वापरावं, मायक्रोन्यूट्रिएंट वापरावं हे पूर्णपणाने माहीत नाही आणि म्हणून जैन टिश्यू कल्चर केळी रोपांची लागवड करणार असाल तर 5व्या ते 7व्या दिवसाला फर्टिगेशन सुरू होणं गरजेचं आहे. 5व्या ते 7व्या दिवसापासून युरिया असेल, पोटॅश असेल, 1261 असेल किंवा 05234 असेल किंवा फॉस्फरिक ॲसिड असेल, हा जैन इरिगेशनच्या रिकमेंडेड डोसप्रमाणे आपल्याला सुरू करणं गरजेचं आहे. वाढीच्या अवस्थेनुसार केळीला खतं देणे, वाढीच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करणं, बागेची वाढ करून आणणं, बागेची काईक वाढ चांगली करणं, बागेच्या खोडाचा बुंदा वाढवणं, बुंद्याची साईज वाढवणं, त्याच्यावर मोठमोठी कार्यक्षम पानं निर्माण करणं आणि 6व्या महिन्यामध्ये 7व्या महिन्यामध्ये त्याचं फ्लॉवरिंग करणं, हे सगळं जर का आपण शास्त्रोक्तरित्या केलं तर आपण उत्तम केळीच्या बागा करू शकू. अनेक शेतकरी बंधूंनी मला दिलेल्या फीडबॅकनुसार की आपल्याकडे सुरुवातीला केळी खूप चांगली आली, आता आपलं उत्पादन घटलं आहे, 20 ते 25 टन प्रति एकरपर्यंत आपण उत्पादन करतो. परंतु जळगावचा शेतकरी गेली 93 वर्षे केळीची शेती करतो आणि आजही 40 टनाच्या खाली, 35 टनाच्या खाली उत्पादन घेत नाही आहे आणि म्हणून
हे संपूर्ण जैन तंत्रज्ञान केळी पिकाचं आपल्याला समजून घेणं, त्याला सिरियसली अडॉप्ट करणं आणि त्याच्यासाठी सिरियसली काम करणं हे माडा करमाळा या भागातल्या केळीला पुढे नेण्यासाठी गरजेचं आहे असं मला वाटतं. आपण सगळ्या लोकांनी याकडे लक्ष दिलं ते एक प्रचंड मोठी क्रांती केळीच्या पिकामध्ये आपल्या परिसरामध्ये होऊ शकते. या तंत्रज्ञानाचा मी जनक आहे. मी सुरुवात आपल्या परिसरामध्ये केली, गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं, म्हणून आज आपला भाग हा केळीचा निर्यातक्षम भाग म्हणून उभा राहिला. आम्ही हे तंत्रज्ञान 1994 साली होंडुरस या देशामधनं आणलं. या देशामध्ये केळीच्या निर्यातक्षम बागा 95-96 साली उभ्या केल्या आणि या देशाला निर्यातक्षम केळी उत्पादनाचं तंत्रज्ञान जैन इरिगेशनने शिकवलं. आपण या ठिकाणी आलात, असे जुडून राहा, दरवर्षीच्या कृषी महोत्सवामध्ये भाग घ्या आणि शास्त्रोक्त केळीची शेती करा. तर केळीची शेती ही फायद्याची, सस्टेनेबल आणि कायमस्वरूपी असणारी ठरेल असं मला वाटतं. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.